M24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। शिराळा तालुक्यातील वाकुडे बुद्रुक योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या 10 किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। परिणामी उताराच्या बाजूची सुमारे 500 एकर शेत जमीन नापीक झाली आहे। याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। बळीराजा शेतकरी संघटनेचे बीजी पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना पत्रकार बैठकीत व्यक्त केल्या। त्यापूर्वी प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना बीजी पाटील म्हणाले, 2017 पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही की बांधकामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदार, अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेतील सर्वांविरुद्ध फौजदारी कारवाई करून त्यांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीची चौकशी होऊन ती जप्त करण्यात यावी। ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकून ती जाहीर करावी। याबाबत आपत्तीग्रस्त शेतकरी M24 न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले ते पाहू। माझं नाव निवृत्ती रामचंद्र शेटके, मी राहणार वाकोडे बुद्रुक आहे। करंजी आहे ते मानकरवाडी जाणाऱ्या कॅनेलमध्ये आमची 13 एकर शेती गेली आहे। 2011ला आजपर्यंत काही मोबदला मिळालेला नाही आणि ते असून आमच्या वरच्या साईडला जवळजवळ 10 एकर रान बाद केले दुरून टाकून, म्हणजे भरावा टाकून, आणि खाली जी जमीन आहे ती पूर्ण आता पाण्याखाली गेल्या। आता लास्ट पर्याय आम्हाला नाही व्यवस्थित झाला तर भात पण पेरू शकत नाही आम्ही। आता 3 महिने झालं पाणी चालू आहे। 10 दिवसाच्या ट्रायलला पाणी घेतले, 3 महिने आता काय ऐकतच नाहीत आमचं। 10 त्यांच्या ऑफिसला गेलो, साहेब पाणी बंद करा, पाणी बंद करा, आम्हाला भात पेरायचा आहे, ऊस लावलेला भरायचा आहे, रोपं जागेवर मिली, काही आमची दाद घेत नाहीत। तहसीलदारला गेलो, प्रांतांना गेलो, कोणीही आमचं ऐकत नाही। तरी तातडीने नाही बंद झालं तर आम्हाला गाव सोडावं लागणार, ह्याच्या पलीकडे काही नाही, आता जगायचा पर्यायच नाही आमचा। 5 एकर आहे, त्यातली 2-2.5 एकर जमीन गेली आहे। राहिलेली जमीनमध्ये दगाड धोंड सगळं काढली आहे, टाकली आहे आणि कॅनेलचं काम 100-200 माणसं आणून नुसती भीत गाठली आणि त्याला दर्जा भरलेला नाही तर काय नाही, आत पोकळीच आहे आत। आणि येणारं पाणी ते सगळं गळतीतनंच बाहेर पडतं। या 70% पाणी वाकुडे बुद्रुक मध्ये जातं या नदीला आणि 30% पाणी नुसतं पुढं पाईपलाईनला येते मानकरवाडी डॅमला। आणि सगळ्या शेतीची कमीत कमी 400 ते 500 एकर जमिनीचे नुकसान। पाणीच पाणी, वरलं शेत भरलं की खालच्यात आणि खालचं भरलं की त्याच्या खालच्यात। आता रस्त्यातनं पण खाली नदीला गेलं। आता शेतकऱ्याची एकच आहे, शासनानं एकच आहे की आपली रसीद यावं, फास लावून घ्यावा, एवढंच त्यांचं अधिकाऱ्यांचं काम बाकी राहील। नमस्कार, शिवाजी वसंत शेट्टे, वाकोडे बुद्रुक मधले करंजाय धरण आहे, त्याच्यामध्ये आमची जागा गेली। त्याच्यानंतर कॅनेल गेला, कॅनेलमध्ये आमचे जवळजवळ 24 गुंठ रान गेलं। त्याच्यामध्ये आंब्याची बाग होती, जवळ 55-60 झाडं होत्यात आमची। त्याची पीक काय लावलंच नाही त्याच्यावरती। वडिलांच्या सह्या नुसत्या अशा डुप्लिकेट कागदावरती घेतल्या, त्याचं काय त्याच्यावरती काही उल्लेख केलाच नाही आहे। ते कॅनेलमधून पाणी जातं, जी राहिलेली आमची जमीन आहे खालच्या भागात जवळजवळ 1 एकरवरच आहे, त्याच्यात नुसतं पाणीच आहे, पानकणसच उगवलेलं आहे। आता आम्हाला 1 गुंठा सकट नाही की भात पेरायला। जर याचा काही निर्णय नाही निघाला की आम्ही काकांच्या बरोबर 16 तारखेला बायका बोरा सकट आम्ही उपोषणाला बसणार आहे। तातडीनं निर्णय घ्यावा होता। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा। तसेच आमच्या M24 न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा M24 न्यूज।